नमस्कार शेतकरी बांधवांनो, किसान कट्टा या चॅनल मध्ये मी श्रीकांत श्रीमंत आपलं सर स्वागत करत आहे। आज मार्केटमध्ये कांद्याची आवक जर पाहिलं तर वाढलेली पाहायला होते, त्याचबरोबर दरामध्ये देखील थोडासा बदल पाहायला होते। तर भाजीपाल्यांची आवक वाढलेला परिणाम देखील आपल्याला थोडाफार आज पाहायला होते। काही शेतमालाचे दर वाढलेले पाहायला होतात, काही शेतमालाच्या दरामध्ये घसरण देखील पाहायला होते। तर चला तर बघूया आज काय बदल झालेले पाहायला होतात। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर आपल्याला रोज पाहायला मिळतील। तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा, जेणेकरून संपूर्ण शेतमालाचे दर आपल्याला घरबसल्या शेतकरी बांधवांना पाहता येईल। कामिनीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये कामिनीचे दर जे होते साधारणतः 3 ते 4 रुपयापर्यंत दर पार होते। इंग्लिश तसे ब्ल्यूडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 80 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी साधारणतः दर जे आहे ते 50 ते 40 रुपयापासून देखील दर पार होते। जरबेराची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते। हलके माल जे ते 40 ते 50 रुपयापासून देखील दर पार होतात। जिप्सोफिलाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये जिप्सोफिलाचे दर जे ते 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतात। हलक्या मालासाठी 100 रुपयापासून देखील जिप्सोफिलाचे दर पार होतात। झेंडूची आवक मार्केटमध्ये पाहिलं तर साधारणतः कमी आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये पिवळ्या तसेच लाल झेंडूसाठी साधारणतः दर जे 100 ते 110 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतात। हलके माल जे ते 70 ते 80 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 180 तर हलक्या मालासाठी 100 ते 120 रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीसाठी दर पाहायला होते। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार दर ही आपल्याला चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 250 ते 300 रुपयाच्या दरम्यान आपल्याला एखाद्या सर्व वक्कलसाठी दर पाहायला होते। हलके माल जे ते 150 ते 200 रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबसाठी दर पाहायला होते। भासलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे ते 20 रुपयापासून देखील पासलीसाठी दर पाहायला होतात। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 140 तर हलक्या मालासाठी 100 रुपयापासून देखील गुलछडीसाठी दर पाहायला होते। आष्ट्रोची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये आष्ट्रोचा दर जे आहे 250 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 150 ते 160 रुपयापासून देखील आष्ट्रोसाठी दर पाहायला होते। डच गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये कलर गुलाबचे दर जे आहेत साधारणतः 120 ते 130 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 80 ते 100 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालाचे दर पाहायला होतात। तर लाल गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 150 तर हलक्या मालासाठी 100 रुपयापासून देखील डच गुलाबसाठी दर पाहायला होते। सनफ्लॉवरची क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 130 ते 140 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 60 ते 70 रुपयापासून देखील सनफ्लॉवरचे दर पाहायला होतात। कांदा मार्केटमध्ये गाड्यांची आवक जर पाहिलं तर साधारणतः 80 ते 90 गाड्यांची आवक कांद्यासाठी झालेली पाहायला होती। त्याचबरोबर दरामध्ये देखील थोडासा आज 1 रुपया ते 50 पैशाचा बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला होते। काल जे आपल्याला कांदे 22 रुपयापर्यंत विक्री गेले होते ते कांदे साधारणतः 21 रुपयापर्यंत या कांद्यासाठी आज दर पाहायला होते। तर क्वालिटीमध्ये दरामध्ये देखील आज थोडासा बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला होते। चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये कलर आणि गोळे साईज मध्ये असलेल्या कांद्यासाठी 24 रुपयापर्यंत ते 25 रुपयाच्या दरम्यान एका दुसरा बक्कलसाठी दर पाहायला होते। तर लहान साईज मध्ये हलके माल जे ते 12 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांसाठी दर पाहायला होते। आवक मार्केटमध्ये थोडीफार वाढलेली पाहायला होते। त्याचबरोबर 1 रुपया ते 50 पैशाचा बदल या ठिकाणी आपल्याला कांद्यासाठी दर पाहायला होते। इंदोर बटाट्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। मार्केटमध्ये इंदोर बटाट्यांची आवक भरपूर पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 13 ते 15 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये दर पाहायला होतात। आवक मार्केटमध्ये इंदोर बटाट्याची भरपूर असलेली पाहायला होते। त्याचबरोबर दर हे थोडेफार स्थिर असलेले पाहायला होतात। आग्रा बटाट्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 12 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील बटाट्यासाठी दर पाहायला होते। आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील थोडाफार आज घसरण बटाट्यासाठी पाहायला होते। आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी वाढलेली पाहायला होते। त्याचबरोबर विलायती कोथिंबीरसाठी साधारणतः 10 ते 12 रुपयाच्या दरम्यान आपल्याला विलायती कोथिंबीरसाठी दर पाहायला होते। तर गावरान कोथिंबीरच्या दरमध्ये चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील कोथिंबीरसाठी दर पाहायला होते। मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः 20 ते 22 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते। एका दुसऱ्या वगैरेसाठी 25 रुपयापर्यंत देखील दर पाहायला होतात। हलके माल जे 16 रुपयापासून देखील दर पाहायला होते। ज्वाला मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 25 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 15 ते 16 रुपयापासून देखील ज्वाला मिरचीचे दर पाहायला होतात।
हिरव्या मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटी मध्ये 45 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील हिरव्या मिरचीचे दर पाळवतात. दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटी मध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर दोडकेसाठी पाळवला. हलके माल जे 20 रुपयापासून देखील दर पाळवतोय. भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटी मध्ये 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवते. एखाद्या सर्व लोकांसाठी 40 रुपयापर्यंत देखील दर पाळवतात. हलके माल जे 20 रुपयापासून देखील दर पाळवतोय. शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटी मध्ये साधारणतः 50 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील शेवग्याचे दर पाळवतात. डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटी मध्ये 14 तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील डांगरसाठी दर पाळवतात. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटी मध्ये साधारणतः 25 तर हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पाळवतोय. कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर येते 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवतात. हलक्या मालासाठी 15 ते 16 रुपयापासून देखील दर पाळवतात. जळगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 15 ते 16 रुपयापासून देखील दर पाळवतात. काळ्या भारताची वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 ते 27 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवतात. हलके माल जे 15 ते 16 रुपयापासून देखील दर पाळवते. पुनेरगावची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 40 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील पुनेरगावसाठी दर पाळवते. आल्याची आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाळामध्ये त्याचबरोबर दरामध्ये देखील आज पुन्हा एकदा सुधारणा झालेली पाळामध्ये चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 100 ते 105 रुपयापर्यंत उच्चांकी दर चांगल्या सुपर टॉप क्वालिटीमध्ये आल्यासाठी दर पाळवते. हलके माल जे 60 ते 70 रुपयापासून देखील आपल्याला हलके मालासाठी दर पाळवते. आवक मार्केटमध्ये भरपूर आहे त्याचबरोबर दरामध्ये देखील सुधारणा आल्यासाठी पुन्हा एकदा पाहायला पाहिजे. शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवते. हलके माल जे 20 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाळवतात. काकडीची आवक मार्केटमध्ये स्थिर असलेली पाळवते त्याचबरोबर ग्राहकांची वर्ग खरेदीसाठी कमी झाल्यामुळे दरामध्ये देखील घसरण आज पाहायला मिळते. चायना तसेच हिरव्या पांढऱ्या काकडीचे दरही आपल्याला चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवते. हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील काकडीसाठी दर पाळवते. कारल्याची क्वालिटी पाहू शकतो तर पांढऱ्या कारल्यासाठी साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवते. हलके माल जे 25 ते 30 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाळवते. वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये वांग्याचे दर जे 25 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील वांग्यासाठी दर पाळवते. मार्केटमध्ये टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आज घसरण पुन्हा एकदा पाहायला मिळते. चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 18 ते 20 रुपयाच्या दरम्यान आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मिळतात. हलकी भाजी ते 8 ते 10 रुपयापासून विक्री होताना पाहायला मिळतात. तर सरासरीमध्ये जर पाहिलं तर साधारणतः 12 ते 15 रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणात टोमॅटोची विक्री होताना पाहायला मिळते. दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवते. हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील दुधी भोपळ्यासाठी दर पाळवते. भुईमुग चण्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवते. हलक्या मालासाठी 45 ते 50 रुपयापासून देखील भुईमुग चण्याचे दर पाळवतात. चिटकवांची आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला मिळते त्याचबरोबर दरही आपल्याला थोडेफार स्थिर असलेले पाहायला मिळतात. चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील चिटकवांसाठी दर पाहायला मिळतात. गावरान सीताफळाची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये जम्बो साईज मध्ये सीताफळाचे दर जे 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 30 ते 40 रुपयापासून देखील सीताफळासाठी दर पाहायला मिळतोय. अंजीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये जम्बो साईज मध्ये साधारणतः 150 तर हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील अंजीरसाठी दर पाळवतोय. पपईची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवते. हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील पपईसाठी दर पाळवते. कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवते. हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पाळवते. ड्रॅगन फ्रूटची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो. चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी साधारणतः 90 ते 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवते. हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील हलके तसेच लहान साईज मध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी दर पाळवते. सनखरबूजची आवक मार्केटमध्ये पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये सनखरबूजसाठी साधारणतः दर जे 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवते. हलके माल जे 20 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात.
डाळिंबची क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला जसं पाहायला मिळते हलक्या मालांची आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 250 ते 260 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळते. हलके माल जे ते हलक्या तसेच लहान साईज मध्ये साधारण 80 ते 100 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतोय. पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 ते 27 रुपयापर्यंत उच्चांकी दर पेरूसाठी दर पाहायला मिळतो. हलक्या मालासाठी 5 ते 10 रुपयापासून देखील पेरूसाठी दर पाहायला मिळतात. लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो. चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांचे दर जे आहेत साधारणतः 25 ते 30 रुपयाच्या दरम्यान आपल्याला उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे 20 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात.